तर हे मंडळी कसा हिस्सा केम छो मजामा. तर स्वातीच्या हाताला ॲलर्जिक रिॲक्शन झाल्यामुळं 4 दिवस झाले जरासं ते रिॲक्शनमुळं काय कामं करता येईना झालं तिला जास्त काय असं. तर आज तिला पीठ मळून द्यायचं. तर चला पहिला बघूया पीठ मळता येते का मला. तर चला. तर ही बघा स्वाती आणि हे रिॲक्शन बघा जरा दिसते का लाल लाल असे रिॲक्शन झाले बघा हाताला तिच्या दोन्ही हातांना झालेलं आहे. तर त्यामुळं घरातली काही कामं मला करायला लागत आहेत सध्या. तर चला पहिला तिला पीठ मळून देऊया. तर हे पहा हे रॅशेस सगळा हात भरून झालेले आहेत हातावर सगळ्या. मग हे आहे परात. हमारे ज़माने में हम वो बाजरी का नहीं ज्वारी का पीठ लेते थे और गर्म पानी डाल के ऐसे 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 मल देते थे. लेकिन आज गव्हाचं पीठ मळायचं आहे. तर त्यासाठी तयारी चालू आहे आता. तर चला गव्हाचं पीठ मळून देऊया. हा खिडकीत रोज चिमण्या येतात. हे बघा इथं एक चिमणी दिसते सारख्या खिडकीला अशा खटखट खटखट वाजवत असतात काय कुणाच ठाव. तर इथं आपल्याला एक चिमणी दिसत असेल बघा. या खिडकीला पण असते आणि पलीकडच्या खिडकीला पण असते. असं पीठ चाळून घ्यायचं पहिला व्यवस्थित. सांडाई बिंडायचं अजिबात नाही समजलं का. किती चपात्या करणार आहेस. 6-7. मग अजून जरा पीठ घ्यायला लागते. असं छान पैकी चाळून घ्यायचं. हा बस. हे झाकून कुठे आहे. आता ह्याच्यात जरासं मीठ टाकायचं आणि कालून घ्यायचं असं मस्त पाहिजे. हसू नका. आणि पाणी घ्यायचं. पाणी जरा जरा वतायचं आणि कालवायचं. तर पाहू शकता पीठ एकदम सॉफ्ट आहे मस्त आहे मजेत आहे. आणि पीठ मळा याच्या आधी पीठ मळलं आहे तुम्ही. हमारे जमाने में हमने बहुत कुछ मळा है. पीठ किरकोळ है. तर असं करून थोडं 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 पाणी टाकत पीठ मळायचं आहे. पाहू शकता. आणि पीठ मळणं काही एवढं मोठी गोष्ट नाही आहे किरकोळ आहे. तर अशा तऱ्हेने पीठ मळत राहायचं समजलं का. आणि पाणी टाकायला कंजूसपणा करायचा नाही चुंगूसपणा करायचा नाही. पाणी टाकतच राहायचं. हाय काही भेडा. जरासं पीठ बाहेर आले म्हणजे पीठ पातळ होतंय है ना. नाही नाही पीठ कसं पातळ होईल. असं करून पीठ मळायचं. तेवढंच नका घेऊ सगळीकडून घ्या. होय तू सांगू नकोस मला. मीच तुला शिकवलं आणि आज मला सांगतेस होय तू. हसू नकोस. तर हे बघा असं असं पीठ मळायचं आहे. आणि हे बघा निम्म झालेलं आहे काम आपलं. आता थोडं राहिलेलं आहे ते पण होऊन जाईल. ही हसाल्या बघा हिला कळेल ना. नुसतं पाणी वाटू नका सगळीकडलं घ्या. गबास. मी तुला पीठ मळून दिलं म्हणजे बास ना. हा मग ते कपडे नाही धुत तुम्ही पीठ मळा. येस येस. तर हे बघा पीठ मळताना किती वाकलेत. पीठ असं मस्त मळायचं. असं गोल फिरवा की ते सगळं उडवू नका हो इकडे तिकडं.
थोडंफार तर ओढणार की, पीठ आहे शेवटी. आणि अशा तऱ्हेने पीठ मळून जवळपास झालेलं आहे. समजलं? असं नको. एवढ्या फास्ट तू तर मळली होतीस का कधी? आता रोज तुम्हालाच कळलं का? असं फास्ट फास्ट मध्ये पीठ मळायचं असतंय. पोरं शाळेला जातात लवकर सकाळी, आपण उरकायचं पटापटा. ही पण एक कला आहे. अरे अरे होते होते, जरासा चिटकून येतोय, लेकिन हो जाएगा, डोंट वरी. तर हे बघा फायनली 3.5 मिनिटात मी हे पीठ मळलेलं आहे एवढ्या फास्ट मध्ये. तर बायको 7-8 मिनिटं लावत्या हे एवढंच पीठ मळायला. मी कसं फास्ट मध्ये मळलं बघू शकता तुम्ही. आणि आता तिला खरंच ते हाताला रिॲक्शन झाल्यामुळे मला ही करायला लागते. नाहीतर काय सुट्टी पण आहे त्यामुळे हे जरा कामं चालू आहेत माझी. नाहीतर काय असू दे, आता काय बायको सांगते म्हणून जरा काहीतरी करायला लागते हो. तर अशा तऱ्हेने छान पैकी पीठ मळलेलं आहे मी. आता चपात्या करायच्या आहेत, तर चपात्यांना तिला करायला काय प्रॉब्लेम नाही, तर ती म्हणजे मी चपात्या करते. तर आता इथं माझं काम संपलेलं आहे. तर अजून आम्हाला दवाखान्यात जायचं आहे, तर अजून पुढं पण आहे व्हिडिओ, तर इथं थांबू नका, पुढं पण पहा. आता आपण हिने चपात्या गेले की दवाखान्याकडे निघूया. तर चला तोपर्यंत थांबूया. तर आम्ही आता निघालो आहोत दवाखान्यामध्ये. जागोप्रतोची स्कूल आली, प्रायव्हेट इंग्लिश मीडियम स्कूल. आणि ह्या बाजूला नाट्यगृह आहे. तर 3-4 दिवस झालं सहन करते मी हा त्रास. तेच ना, हाताला ॲलर्जी झाली आहे, मानेला झाली आहे, वाढतच चाललंय औषध गोळ्या घेऊन सुद्धा, पण काही बरं होईना झालंय. म्हणून आज साहेबांनी मला पीठ मळून दिलं, त्याबद्दल खूप आभारी आहे. असू दे असू दे, समजू शकतो तुमच्या भावना. प्रायव्हेट दवाखान्याच्या औषध गोळ्या खाऊन आता काही फरक पडत नाही आहे. त्यामुळे आता सरकारी हॉस्पिटलमध्ये चाललो आहे, CPR मध्ये. पाहूयात आता त्याचा कसा फरक पडतोय, किती दिवसात फरक पडतोय. तर हे जी पांढरी बिल्डिंग आहे हे CPR हॉस्पिटल आहे. सध्या इथं रिनोव्हेशनचं काम चालू आहे, त्यामुळं रस्ता फिरून येत आहे. भास्कर
तर हे बघा माझा खास मित्र इथे आलेला आहे केस पेपर घेऊन, कारण केस पेपरला लई गर्दी होती, त्यामुळं मी त्याला पाठवून केस पेपर काढायला पाठवलं होतं. तर आलेला आहे आता केस पेपर घेऊन. हा माझा मित्र ठाण्यात आलेलो आहे, ती दाखवून आलेली आहे डॉक्टरांना. आणि आता बघू औषधांची चिठ्ठी दिलेली आहे, आता औषधं घ्यायची आहे. चला तर मग बघूया पुढे आता. तर दवाखान्याचं काम झालेलं आहे, आम्ही आता घरी निघालेलो आहोत.